घरात जर भाजीला काहीही नसेल आणि अचानक घरी पाहुणे आले असेल पण चमचमीत भाजी करायची असेल तर आजची ही रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर नक्की करून ठेवा, कारण ही भाजी पनीर आणि नॉनव्हेजच्या भाजीपेक्षाही चवीला भारी होते। तर यासाठी 1 वाटी सोयाबीन वड्या पाण्यात भिजत घातल्या, तोपर्यंत एक वाटण करूया। यासाठी 1 चमचा तेलामध्ये 1 मोठा कांदा, आलं व लसूण घालून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतवून घ्यायचं। मग यामध्ये शेंगदाणे, तीळ, खोबरं कीस आणि खसखस घालून 2 मिनिटांकरता परतवून घ्यायचं। आणि हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं। आता कढाईमध्ये 3 चमचे तेल घालायचं, मोहरी जिऱ्याची फोडणी घालूया। त्यानंतर तयार वाटण घालून मिनिटभर परतवून घ्यायचं। आता एक बारीक चिरलेला छोटा टोमॅटो घालायचा, त्यानंतर काही सुके मसाले घालायचे आणि 1 टीस्पून कसुरी मेथी हाताने कुस्करून घालायची। आता हे सगळे मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे। तोपर्यंत सोयावडीतलं पाणी निथळून घ्यायचं, मसाल्यामध्ये घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी घालायचं। चवीला वरून मीठ घालायचं, झाकण ठेवून 5 मिनिटांकरता शिजवून घ्यायचं। बघा मस्त अशी चमचमीत आपली भाजी इथे तयार झालेली आहे। वरून कोथिंबीर घालून पोळीसोबत, भातासोबत, कशाही सोबत सर्व करा। घरी अचानक पाहुणे जरी का आले असेल ना तरी त्यांच्यासाठी ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता। रेसिपी आवडल्यास